नमस्कार मंडळी, आज बघूया आपण तुम्हाला दाखवतो अंधश्रद्धा काय असते ते. व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, एक आपण बघतोय देवाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, सर्व काही ठेवलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे झाडाखाली आणून ठेवतात. साईबाबांची मूर्ती आहे, मूर्त्या तुटलेल्या आहेत सगळ्या. ही देवीची मूर्ती आहे. हे आपले बजरंगबली. जर तुम्हाला पूजायला जमत नसेल तर तुम्ही या मूर्त्या आणत जाऊ नका. आणि अजून एक मोठं म्हणजे हे झाड पुष्कळ वर्षापूर्वीचं आहे, बघू शकता तुम्ही. झाडाला बघता तर 100 वर्षाच्या वरती होऊन गेलेले आहेत. आणि या झाडाला एक मोठा म्हणजे लिंबू आणि खिळा मारलेला आहे. हा बघा, आता याच्याने काय होतं ते लिंबू मारणाऱ्याला माहिती असेल. इथे पण एक मारलेलं आहे. हे काय असतं, पण ही एक अंधश्रद्धा आहे. त्याचा आम्ही सपोर्ट नाही करत. हा फक्त व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी बनवत आहेत. तर आपले मित्र जितू भाऊ साफसफाई करतायत झाडाची. ते असेच ठिकाणी कुठेही त्यांना असे देव वगैरे दिसले ना, मग ते पिशवीमध्ये भरतात आणि पाण्यात विसर्जन करतात. त्यांच्यासाठी एक लाईक करा. बघा, असे नारळ पण ठेवलेले आहेत भरपूर. तुम्हाला दाखवतो नारळ. हा बघा, आहे नारळ. या पिशव्यांमध्ये पण नारळ आहे. पण हे वडाच्या झाडावरती असं लिंबू वगैरे टोचून काय होतं का हे तुम्ही नक्की कळवा. आणि हे झाड बघा किती मोठं आहे, 100 वर्ष असेल. किती सुंदर सुंदर मूर्त्या आणतात आणि नंतर अशा त्यांना ठेवून जातात. हे बघा, गणपती बाप्पा. तर ह्या आत्ता आम्ही पिशवीमध्ये भरून विसर्जन करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, परत एकदा तुम्हाला लिंबू दाखवतो. हा बघा, हा लिंबू आहे. त्याला हे सगळं अंधश्रद्धा आहे. असं लिंबू मारण्याने, खिळा मारल्याने काय होत नसतं, असा माझा समज आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. बघा किती कचरा निघाला.